नमस्कार बालमित्रांनो, आज ना आमच्या शाळेत एक गंमत झाली बरं का। माहेरून भरपूर मक्याची कणसं आली होती। मग म्हटलं चला शाळेतल्या मुलांना मक्याची कणसं नेऊया। सहसा मुलांना बाजाराच्या दिवशीच मक्याची कणसं मिळतात खायला, आणि तेही घरातल्यांनी आणलं तर। मग मी नेली मक्याची कणसं, छान सोलून मुलांनी मक्याचं कणीस बाहेर आलं। आम्हीही बालपणी खूप मजा करायचो आणि त्या मक्याच्या कणसांच्या केसांना म्हातारीचे केस म्हणायचो। मग डोक्यात कल्पना आली, असे छान छान मक्याच्या पानांच्या विविध आकार वस्तू बनवलेल्या। मग आम्हीही ठरवलं, मक्याच्या कणसापासून आपण छान काहीतरी टाकाऊतून टिकाऊ तयार करूया, काहीतरी कलाकृती करूया, म्हणजे छान पौष्टिक खाणंही होईल आणि मुलांना काहीतरी कलाकुसरही करायला मिळेल, गंमत होईल। मुलांनी बघा किती छान भरभर भरभर कणसं सोलून काढली, आणि मग आमच्या मदतीनं मुलांनी छान ही कलाकृती बाहुली तयार केली, तिला केसही लावली, आणि मुलांकडून एक छान आणखीनही उपक्रम करून घेतला। त्याच कणसाच्या आवरणांपासून आणि दाण्यांपासून सुंदर अशी ही फुलदाणी तयार केली, म्हणजे आमची बाहुली पण तयार झाली आणि फुलदाणी पण तयार झाली। आवडला ना हा उपक्रम? मग नक्की घ्या, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।